नमस्कार. कधी विचार केलाय की लहान मुलांना अशी भाषा कशी शिकवायची जी त्यांच्या आजूबाजूला कुणीच बोलत नाही? ऐकायला खूपच अवघड वाटतंय, हो ना? पण यावर एक इतका सोपा आणि मस्त उपाय आहे ना, आणि तो लपलाय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गोष्टींमध्ये. चला मग बघूया गोष्टींच्या माध्यमातून भाषा शिकवण्याची ही कमाल पद्धत. हा खरंच एक मोठा प्रश्न आहे जो जगभरातल्या शिक्षकांना आणि पालकांना पडतो. मुलांना एखादी नवीन भाषा शिकवायची कशी, खास करून जेव्हा ती त्यांच्या रोजच्या जगण्याचा भागच नसते? ही एक खरी अडचण आहे, पण त्यावर एक खूप सुंदर उत्तर आहे. आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोणत्या तरी मोठ्या शहरात किंवा एकदम हायटेक शाळेत नाही मिळालं, तर ते मिळालं भारतातल्या एका छोट्याशा गावातल्या वर्गात. जसं आपण इथे बघतोय, उत्तर एका अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडलं. एका गोष्टीत, हो, अशा गोष्टीत जी त्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत आधीपासूनच पाठ होती. चला तर मग भेटूया अमीना नावाच्या एका शिक्षिकेला आणि पाहूया तिने नेमकी काय कमाल केली. तर अमीनाची परिस्थिती जरा समजून घेऊया. ती ज्या गावात शिकवत होती ना, तिथे इंग्रजीचा काहीच संबंधच नव्हता. म्हणजे मुलांच्या घरी, समाजात कुठेच कोणी इंग्रजी बोलायचं नाही. आता विचार करा, अशा परिस्थितीत भाषेची ही एवढी मोठी भिंत ओलांडून मुलांपर्यंत इंग्रजी पोहोचवायचं तरी कसं? आणि इथेच अमीनाची आयडिया कामी आली. तिने काय केलं माहितीये? तिने एक अशी गोष्ट निवडली जी मुलांना त्यांच्या स्थानिक भाषेत आधीपासूनच पाठ होती. तहानलेला कावळा हाच तिच्या पद्धतीचा मुख्य आधार होता. म्हणजे बघा, ओळखीच्या पायावर नवीन भाषेची इमारत बांधणं हीच तिची खरी हुशारी होती. ओके, तर तिने तयारीची पहिली पायरी उचलली. तिने पूर्ण गोष्ट घेतली आणि त्याते सगळ्यात महत्त्वाचे आवश्यक इंग्रजी शब्द बाजूला काढले. तर तिने फक्त 6 शब्दांवर फोकस केला. कोणते शब्द? क्रो म्हणजे कावळा, ड्रिंक म्हणजे पिणे, वॉटर पाणी, स्टोन्स म्हणजे दगड, पॉट म्हणजे मडकं आणि थर्स्टी म्हणजे तहानलेला. बस, फक्त हे 6 सोपे शब्द, पण हेच शब्द संपूर्ण कथेचा आणि तिच्या शिकवण्याच्या पद्धतीचा जीव होते. आणि मग वर्गात अक्षरशः जादू झाली. मुलांना प्रत्येक इंग्रजी शब्द जरी माहीत नसला तरी कथेचा ओळखीचा फ्लो आणि अमीनाच्या ॲक्टिंगमुळे, तिच्या हावभावांमुळे त्यांना पूर्ण इंग्रजी गोष्ट समजली. भाषेची ती मोठी भिंत जणू कोसळून पडली, कारण कथेने त्यांच्या मनात एक ब्रिज बांधला होता. ठीक आहे, अमीनाची गोष्ट तर मस्तच होती. पण आता थोडंसं पुढे जाऊन तिने जी पद्धत वापरली त्याच्यामागचं लॉजिक काय आहे ते समजून घेऊया. तर ह्या पद्धतीला म्हणतात द्विभाषिक कथाकथन. सोप्या भाषेत सांगायचं तर या 2 भाषा एकत्र वापरल्या जातात. जुनी, आपल्याला माहीत असलेली भाषा नवीन भाषेतले शब्द समजून घेण्यासाठी एका पुलासारखं किंवा एका आधारासारखं काम करते. हे उदाहरण बघा, किती छान आहे. एक माणूस होता आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता. हा अँड्रस, हा माणूस त्याच्या घरामागील किपोकडे गेला. आता किपो म्हणजे बाघ. इथे अँड्रस आणि किपो हे नवीन शब्द आहेत, बरोबर? पण माणूस, घर ह्या ओळखीच्या शब्दांमुळे आपल्याला लगेच क्लिक होतं की अँड्रस म्हणजे माणूस आणि किपो म्हणजे बाघ असेल. ओळखीचे शब्द आपल्याला आधार देतात आणि अनोळखी शब्दांचा अर्थ समजायला मदत करतात. इतकं सोपं आहे हे. तर मुद्दा हा आहे की हे जे ओळखीचे शब्द आहेत ना, ते आपल्या मेंदूसाठी एका अँकरसारखं म्हणजे नांगरासारखं काम करतात. ते आपल्याला कथेच्या प्रवाहात भरकटू देत नाहीत आणि त्यामुळे नवीन शब्दांचा अर्थ अंदाज लावून समजून घेणं खूपच सोपं होऊन जातं. चला आता बघूया की ही पद्धत आपल्याला प्रत्यक्षात वापरायची असेल तर काय करावं लागेल, अगदी स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात महत्त्वाची आहे तयारी. पायरी क्रमांक 1, मुलांना आधीपासून माहीत असलेली एखादी छान गोष्ट निवडा. 2, तिची एक सोपी, सिंपल इंग्रजी आवृत्ती तयार करा. 3, त्यातले जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यासाठी चित्र किंवा कार्ड्स बनवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, वर्गात जाण्याआधी गोष्ट सांगण्याची चांगली प्रॅक्टिस करा. आता वर्गात काय करायचं? तुमचा उत्साह आणि तुमची ॲक्टिंग, तुमचे हावभाव हेच तुमचं सर्वात मोठं टूल आहे. गोष्ट हळू, स्पष्टपणे सांगा. योग्य वेळी चित्र दाखवा. आणि मुलांना गप्प बसवू नका. त्यांना प्रश्न विचारा, शब्द परत म्हणायला लावा. त्यांना सहभागी करून घ्या. कारण सहभागातूनच शिकणं खरंखुरं होतं. आता गोष्ट सांगून झाल्यावर काम संपत नाही. उलट खरं काम तर तेव्हा सुरू होतं. जे शब्द शिकवले आहेत ते पक्के करण्यासाठी ते शब्द आणि चित्र वर्गातल्या भिंतीवर लावा. मुलांना तीच गोष्ट पुन्हा इंग्रजीत सांगायला सांगा. यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि भाषा त्यांच्या मनात कायमची घर करून बसेल. आणि शेवटी हेच या सगळ्याचं सार आहे, नाही का? भाषा आपल्याला कधीकधी वेगळं करू शकतात, पण कथा तर आपल्याला नेहमी एकत्र आणतात. त्या 2 संस्कृतींमध्ये, 2 भाषांमध्ये आणि 2 माणसांमध्ये एक सुंदर पूल बांधतात. तर मग जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न.
तुमच्या आयुष्यात असा कोणता पूल बांधण्यासाठी तुम्ही कोणत्या कथेचा वापर कराल यावर नक्की विचार करा.